हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राजमुद्रा ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर मी पुष्कर दांडेकर सर, आपले पॉलिटीचे प्राध्यापक, आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण MPSC यासाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे. राजमुद्रा प्लॅटफॉर्म मध्ये माझ्या आधी आपण अनेक तज्ञ लोकांचे लेक्चर्स पाहिले आहेत. तुमच्या फीडबॅक वरून आम्हाला कळतच तुम्हाला ते आवडत आहेत. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पॉलिटिकल सायन्स, पॉलिटी, राज्यशास्त्र, त्याच्यामध्ये असलेलं नागरिकशास्त्र, गव्हर्नन्स, प्रशासन आणि काही इतर गोष्टी अशा विषयाचा व्हिडिओ लेक्चर घेत आहोत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे आपला जो सब्जेक्ट आहे पॉलिटी, त्याचं MPSC ला असलेलं स्थान, महत्व, त्याचा सिलेबस आणि काही महत्त्वाच्या पॉलिटिकल सायन्सच्या संकल्पना शिकायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आपला जो विषय आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना टेक्निकल, काही लोकांना रटा, हे कायदे, घडामोडी, घटना दुरुस्त्या, लॉचा अँगल, बरोबर, त्याची भाषा, जड भाषा जरा, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमुळे खूप अवघड वाटतो. मोस्ट ऑफ द विद्यार्थी पुण्यामध्ये या काही प्रमुख विषयांचे क्लास लावण्यासाठी येतात, त्यात आपला विषय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं म्हणून आपली राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण कार्यरत असतो. मित्रांनो, आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. एक विनंती करेल, हे लेक्चर तुम्ही दोनदा बघा, नंतर म्हणजे आता तर बघताच आहात, त्याच्यानंतर पुन्हा पॉज करत करत बघा आणि नोट्स काढून घ्या. आजच्या लेक्चर मधून तुमच्या पॉलिटिकल सायन्सच्याही बऱ्याच लोकांच्या काही सिंपल संकल्पना, जर जुने विद्यार्थी असतील त्यांच्या काही डाऊट्स असतील आणि नवीन विद्यार्थ्यांच्या सगळ्या संकल्पना या कव्हर होणार आहेत. मित्रांनो, या पृथ्वीवरचा सर्वात जुना विषय, सर्वात जुना व्यवसाय म्हटलं तर पॉलिटिक्स याला म्हटलं जातं, बरोबर. अनादी अनंत काळापासून हा विषय चालत आलेला आहे. प्रत्येक सरकार आले, सरकार नवी राजेशाही आली, लोकशाही आली, हुकुमशाही आली, प्रत्येक सरकारांनी आपली काहीतरी राजकीय व्यवस्था तयार केली. प्रशासन चालवण्यासाठी, नगराचा, शहराचा, राज्याचा, राष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी काही कायदे बनवले आणि हे सर्व घडत 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 आज आपण स्वतंत्र भारतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं संविधान तयार केलेलं आहे आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण बिरुद स्वतःला मिरवतो, बरोबर. मित्रांनो, पॉलिटिक्स हे चांगलं आहे का वाईट आहे सांगा? मी आता पॉलिटिक्स बद्दल बोलतोय. मी आता सध्या पॉलिटी नाही, पॉलिटिक्स बद्दल बोलतोय, बरोबर. मित्रांनो, पॉलिटिक्स हे वाईट नसतं. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही वाईट हेतू, वाईट संसाधनं किंवा वाईट कृती, इल्लीगल कृती यांचा समावेश झालेला आहे दुर्दैवाने. हे पॉलिटिक्स काय आहे मित्रांनो? इट्स अन आर्ट. जो कोणी सरकारवर येतो, सत्तेवर येतो, इट्स अन आर्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनिमल रिसोर्सेस इन मॅक्झिमम पॉप्युलेशन इन ऑप्टिमम वे. पॉलिटिक्स काय आहे? ही एक कला आहे, ही एक हॅबिट आहे, आर्ट आहे ऑफ डिस्ट्रीब्युटिंग मिनिमम रिसोर्सेस. भारतामध्ये संसाधनं कशी आहेत? जगातला सगळ्यात मोठा देश बनलेलो मित्रांनो आपण, बरोबर. तर ही संसाधनं कधी पण तोकडीच पडणार, कमीच पडणार. सरकारचं काम असतं, इट्स अन आर्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनिमम रिसोर्सेस, जे कमी आहेत, मिनिमल रिसोर्सेस जे ऑलरेडी कमी आहेत, इन जास्तीत जास्त लोकसंख्येचं भलं करणं, मॅक्झिमम पॉप्युलेशन. आता कमी गोष्टी जास्त लोकसंख्येत वाटायच्या आहे, तर आपल्याला नीती किंवा धोरण हे ॲप्रोप्रिएट, ॲक्युरेट ठेवावं लागणार, बरोबर. इट्स अन आर्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग मिनिमम रिसोर्सेस इन मॅक्झिमम पॉप्युलेशन इन ऑप्टिमम वे.
हा जो वे आहे ऑप्टिमम वे, हा कसा आहे तर कॉन्स्टिट्यूशनल घटनेमध्ये दिल्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम इथं तुम्हाला वापरायचं आहे. कळतंय? बघा नवीन गोष्ट कळली की नाही. आपण म्हणतो पॉलिटिक्स वाईट आहे, पॉलिटिक्स वाईट नाहीये. पॉलिटिक्स मध्ये वाईट गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, वाईट गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. कळतंय मित्रांनो? जायचं पुढे. बघा हे काय आहे, आपलं जुनं संसद भवन, बरोबर मित्रांनो. जे नवीन संसद भवन आहे त्याचं नाव काय असणार आहे, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. नवीन संसद भवन टाटाने जिंकलं होतं ना बीड. नवीन संसद भवन हे मी का सांगतोय, 2023 ला याचा शुभारंभ करायचा होता. असं म्हणतात की 2024 ला निवडणुकांच्या आधी या संसद भवनाचा शुभारंभ केला जाईल, बिस्मिल्ला केला जाईल, याचं ग्रँड ओपनिंग केलं जाईल. कळतंय? तिचं कामकाज सुरू होईल मे बी 2023चं हिवाळी अधिवेशन किंवा 2024चं बजेट सेशन इथं सुरू होईल अशी आशा. हे वेगळं काय माहिती मित्रांनो, या नवीन संसद भवनामध्ये संयुक्त बैठक, आता जुन्या विद्यार्थ्यांना माहिती असेल कलम 108 ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारले, फक्त केंद्रामध्ये असतं, बरोबर साध्या विधेयकासाठी. तर संयुक्त बैठकीसाठी जो सेंट्रल हॉल रिझर्व केलेला आहे जुन्या संसद भवनात, तो नवीन संसद भवनामध्ये संयुक्त बैठकीसाठी वेगळं सभागृह नाही. संयुक्त बैठक म्हणजे काय की लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य हे एकत्र बसतात काही कायदे निर्मिती करताना, दोघं एकाच हॉलमध्ये बसतात, लोकसभा राज्यसभा, याला संयुक्त बैठक म्हणतात. पुस्तकात नाहीये, पण राष्ट्रपतीच्या निवडणुका, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पण संयुक्त बैठकीची तरतूद सांगितली होती, जी नंतर अमान्य केली गेली. मित्रांनो हे जे नवीन संसद भवन आहे त्यासाठी लोकसभेच्या हॉलमध्येच जर कधी संयुक्त बैठक बोलवायची गरज पडली तर राष्ट्रपती या सगळ्यांना कुठे बोलवतील, नवीन संसद भवनामध्ये लोकसभेच्या हॉलमध्ये बोलवतील. त्याचा हॉलचा आकार वाढवलेला आहे, तो अजून पण वाढणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. सध्या 850 सदस्य काहीतरी बसत आहेत, पुढे 1150-1200 सदस्य लोकसभेत बसू शकणारे संयुक्त बैठक झाली, दोघंही एकाच ठिकाणी बसता यावे, लोकसभेमध्येच बसतील. कळते? बघा नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नवीन विद्यार्थ्यांचाही फायदा आहे, जुन्या विद्यार्थ्यांचा पण फायदा आहे. ठीक आहे. आपले बाबासाहेब राजेंद्र प्रसाद साहेबांना हे चित्र कधीचं असेल, शेवटची बैठक कधी झाली सांगा. यस, 24 जानेवारी 1950 हा बैठकीचा शेवटचा दिवस, बरोबर. बाबासाहेबांचं आणि राजेंद्र प्रसादांचं दोघांचंही आपापले वेगवेगळे शेवटचे भाषण गाजलेले आहेत. कळतंय? तसं नेहरू साहेबांचं 15 ऑगस्टचं भाषण गाजतं की नाही, ट्रायस्ट विथ डेस्टिनी, नियतीशी केलेला करार, तसं या दोघांची ही शेवटची भाषणं गाजलेली आहेत. क्लासमध्ये मी तुम्हाला ते घेणार आहे. निबंधामध्ये पॉलिटिक्सचा वापर कसा करायचा यासाठी ती भाषणं महत्वाची आहे. राजेंद्र प्रसाद साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, संविधान खूप चांगलं आहे पण ते अभारतीय भाषेत बनलंय, म्हणजे इंग्लिश भाषेत बनलंय. घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या आधी 14 भाषा होत्या आज 22 आहेत, त्यात इंग्लिश भाषा नाही. कळतंय? त्यांचं म्हणणं होतं भारतीयांसाठी असलेलं संविधान भारतीय भाषेत पहिलं बनलं नाही याचा शोक वाटेल. ते पहिले बनले इंग्रजीमध्ये, नंतर जी.बी. गुप्ता, हे नाव लक्षात ठेवा, जी.बी. गुप्ता यांनी त्याला हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. तिथं तुम्हाला बऱ्याच लोकांची नावं दिसतील, पण पहिला पर्सन होतं जी.बी. गुप्ता, हे नाव लक्षात ठेवा. काही पुस्तकात डेटा चुकवलेला आहे. तर ते जी.बी. गुप्ता यांनी काय केलं, हिंदीमध्ये त्याचा लगेच अनुवाद केलेला आहे, बरोबर. बाबासाहेबांनी पण एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. बघा काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होतात, तर महर्षी कर्वेंसारखे लोक, बाबासाहेबांसारखे लोक, बरोबर, यांच्यामुळे ते पुरस्कार मोठे होतात, यांच्यामुळे ती पदं मोठी होतात. बाबासाहेब किती सुंदर वाक्य म्हणाले बघा, की संविधान कितीही चांगलं असू द्या, संविधान किती वाईट असू द्या, फरक पडत नाही. का? संविधानाचा वापर करणारे हात आणि डोके पवित्र पाहिजेत, त्यांचा हेतू शुद्ध पाहिजे, हृदय शुद्ध पाहिजे, तर ते संविधान कामाचं. नाहीतर संविधान पाडून फेकायच्या लायकीचं होतं, असं बाबासाहेबांचं मत होतं. म्हणजे संविधान हे चांगलं पाहिजेच, पण ते राबवणारे हात, त्याच्या मागचा मेंदू पण शुद्ध पाहिजे, तर ते शुद्ध अंतःकरणाचा पाहिजे, बरोबर. असं म्हटलं जातं जगामध्ये
जेवढे पण लिखित संविधान आहेत त्या सर्व लिखित संविधानापैकी भारताचं संविधान मोठं आणि वेगळं का ठरतं? प्रत्येक बारीक सारीक बाबी आपण संविधानात दिलेल्या आहेत. बाकी लोकांनी, बाकीच्या देशांनी त्याचा विचार केलेला नाही. त्यांनी त्या गोष्टी लोकांच्या इच्छाशक्तीवर, मनस्थितीवर सोडून दिलेल्या आहेत. आपण मात्र एक गोष्ट नोट डाऊन केली आहे. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतले, पण मूलभूत हक्क जितक्या विस्तृत संकल्पनेने भारतीय घटनेमध्ये कलम 12 ते 35 मध्ये लिहिलेत, भाग 3 मध्ये लिहिलेत, अमेरिकेत लिहिले नाहीत. कळते? अमेरिकेमध्ये मूलभूत हक्कांवर गदा येऊ नये म्हणून पहिली घटना दुरुस्ती केली आहे. संविधान तयार करणाऱ्या पर्सनने तिथे घटना दुरुस्ती केली आहे. त्याचं नाव होतं मॅडिसन. 1791 ला पहिल्या 10 घटना दुरुस्त्या केल्यात मूलभूत हक्कांवर गदा नको म्हणून. त्याला बिल ऑफ राईट्स म्हटलं जातं. आपला मूलभूत हक्क. ठीक आहे मित्रांनो, हा सगळा सिलेबस तर आपला आहेच आहे. पुढच्या गोष्टी मला तुम्हाला बऱ्याच समजावून सांगायच्या. आपण काय करू, पहिले काही गोष्टी समजून घेऊ. मित्रांनो, एमपीएससी असो किंवा यूपीएससी, बरोबर, तिथं संविधान त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपला जो विषय आहे, आपल्या विषयाला काय म्हणतात, किंग सब्जेक्ट. हे बघा, सगळेच विषय महत्वाचे आहेत, सगळेच विषय छान आहेत, गरजेचे आहेत. आपल्या विषयाला आपण किंग सब्जेक्ट असं का म्हणतो ते समजून घ्या. आपला विषय प्रिलिम मध्ये किती कामाचा आहे बघा. तर ती एमपीएससी ची प्रिलिम असेल तर 15 क्वेश्चन डायरेक्टली प्लस करंट अफेअर, मग ते भारताचं असेल, जगाचं असेल किंवा प्रशासकीय बाबी असतील, प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, बरोबर, याच्यावर किमान मित्रांनो 2 तरी क्वेश्चन आलेले दिसतात. कुठलं करंट अफेअर? राजकीय घडामोडी, जागतिक आंतरराष्ट्रीय संविधान कायद्यात्मक घडामोडी. कळते? कंबाईनच्या एक्झामला 2022 पर्यंत एक 10 ते 12 प्रश्न यायचे. 2023 ला मात्र झटका दिलेला आहे. कंबाईनला काय केलंय, थोडा झटका दिलाय. कसा झटका दिलाय मित्रांनो? 15 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. जर आपण न्यूजपेपर ओपन करून पाहिला, न्यूजपेपर, त्या न्यूजपेपर मध्ये सर्वाधिक 30 ते 40% घडामोडी या तुम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या दिसतील, आणि त्याच्यानंतर बाकीच्या इकॉनॉमी रिलेटेड असेल, हिस्ट्री रिलेटेड असेल, सरकारची एखादी योजना असेल, बरोबर, पुरस्कार असतील, कोणाचं निधन झालं असेल, क्रीडा असेल, पर्यावरण असेल, जॉग्राफी, पर्यावरण, प्रशासकीय म्हणजे काय मित्रांनो? नियुक्त्या. करंट अफेअर मध्ये येतच ना नियुक्त्या. एक तरी विचारतातच कोण कोणत्या पदी नियुक्त झाला, बरोबर. मित्रांनो, किंग विषय का म्हटलेले बघा, प्रिलिम मध्ये एवढं महत्व आहे, करंट अफेअर मध्ये महत्व आहे, न्यूजपेपर मध्ये. जर आपण मेन्सला गेलो, एमपीएससी मेन्स, हा पॉलिटी हा एकमात्र विषय आहे ज्याला सेपरेट शिक्षण दिलेलं आहे, बाकी कोणालाही नाही. जास्त महत्व आहे बघा सरकार दरबारी याचं. पॉलिटी याला सेपरेट पेपर होणार आहे याचा. कुठला? जनरल स्टडी 2, GS2. पण हा ऍक्च्युअल पेपर नंबर असतो पेपर नंबर 4. पेपर नंबर 1 आणि 2 मराठी इंग्रजी, बरोबर, मेन्स. पेपर नंबर 3 हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, हे 3 विषय मिळून एक. पेपर 3 हिस्ट्री, जॉग्राफी, कृषी, बरोबर. मित्रांनो, इथं काय बघा, हा एकटा पेपर ज्याच्यामध्ये मेन्सला तुम्हाला 150 मार्क याच्यासाठी 2 आवर्स
120 मिनिट दिलेले असतात. 150 मार्क, 150 क्वेश्चन. कळते? आपला हा जो विषय आहे ना मित्रांनो, याला आर्टिकल 21 ला पुस्तकात नाही आहे, समजून घ्या. आर्टिकल 21 ला काय म्हणतात? ब्लू आर्टिकल. का ते बघू आपण पुढे. आपल्या विषयाला पण काय म्हणतात? ब्लू सब्जेक्ट. का मित्रांनो? अथांग आहे, संपतच नाही. मी तुम्हाला सांगितलं की बाबा आपला विषय संपला मार्च 2023. या वर्षी काय झालं? निवडणूक आयुक्त कसा नेमायचा, बरोबर? तर यासाठी कलम 324.2 यामध्ये न्यायमूर्ती जोसेफ यांच्या पॅनलने काही बदल सुचवले. बरं, त्यांनी काय बदल सुचवून काय म्हटलं? भारतीय संसद पुढचा कायदा करेपर्यंत हे बदल तसेच असतील. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता लोकसभेचा तो नसेल तर तेही सांगितलंय. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष विरोधी त्यातला नेता आणि सरन्यायाधीश. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता, सरन्यायाधीश या तिघांची समिती निवडणूक आयुक्त ठरवेल असा नवीन बदल झालेला आहे. म्हणजे काय होतं? आपलं कामकाज वाढतच जातं, आपला वेळ वाढतच जातो. मी तुम्हाला सांगितलं की चला आपला पॉलिटीचा विषय लिहून संपला. 2017 पुट्टा स्वामी केस झाली. या पुट्टा स्वामी केस मध्ये काय झालं? राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट आहे, खाजगीतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे, हे सांगितलं गेलं, हे मानलं गेलं. मित्रांनो, त्याच खटल्यानंतर पुढे सध्या 2023 ला अजून एक काय आलं? राईट टू फॉरगेट, विसरण्याचा अधिकार. आपण क्लासमध्ये घेऊया सगळं. राईट टू फॉरगेट हा पण फंडामेंटल राईट आहे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मॅरिटल रेपचं प्रकरण होतं आणि तिथं ओळख डिस्क्लोज होत होती, ती होऊ नये म्हणून हे प्रकरण वाढत गेलं आणि पुढे काय झालं? राईट टू फॉरगेट. त्याचं नाव, आडनाव, रक्तगट, पास्ट मध्ये केलेले क्राईम किंवा कृत्य हे विसरण्याचा अधिकार. गोष्टी वाढतच गेल्या मित्रांनो, बरोबर? आपला जो विषय आहे तो विषय असा हा अथांग आहे. आपल्या विषयामध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक काय होते की ते बाजारातलं एखादं पुस्तक घेतात मोठंवालं, तेही एक्झामला वेळ असेल तर एक्झाम झाली तर छोटंवालं एखादं, आणि तेच पुस्तक वर्षभर वाचत बसतात. एक्झाम आता एवढी टफ होती मित्रांनो की बाजारात जे काही एक स्टँडर्ड पुस्तक क्वालिटीचं मानलं जातं त्याच्यानंतर पण तुम्हाला इतर स्त्रोतांमधून पण वाचन चालूच ठेवावं लागणार आहे. कळतंय? पहिले आपण काय करू, आपल्या विषयाचा आवाका सिलेबस समजून घेऊ, त्याच्यानंतर बुक लिस्ट समजून घेऊ जी तुम्हाला सगळ्यांना आवडते. पण आपल्या सिलेबसचा अभ्यास करताना आपल्याला एक विशेष काही गोष्टी ऑनलाईन पण पाहिजे आहेत, इंटरनेटच्या वेबसाईटचा पण काही सहाय्य घ्यावंच लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगतो आणि नंतर आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. कळतंय मित्रांनो? आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ज्या काही बाबी सांगितल्या जातील नवीन विद्यार्थ्यांनी तर प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करून घ्या. असं होतं कधी कधी ओव्हर स्मार्टनेस मध्ये आपण मला सगळं येतंय तू कोण मला शिकवणारा, बरोबर? नम्र राहायचं, सगळीकडून ज्ञान येऊ द्यायचं आणि दुसरं प्रिन्सिपल फॉलो करायचं, अप्पो दीपो भव. बुद्धिझम मध्ये पण हिंदुइझम मध्ये पण आहे, बी युअर ओन लाईट. सगळ्यांचं ऐका, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते प्लॅन तयार करा आणि त्याच्यावर ठाम राहा, तारखा बदलू नका. रोज कोणीतरी, पुण्यात तर कसं होतं, रोज कोणीतरी नवीन पर्सन भेटतो, नवीन सल्ला देतो, माणूस प्लॅन बदलतो. नाही, कळतंय? कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं हे पण समजणं म्हणजे मॅच्युरिटी असते, आपल्या स्पर्धा परीक्षेची मॅच्युरिटी. कळतंय? चला मित्रांनो, बघा, जे आपण असं म्हणतो की पॉलिटी, याच्यामध्ये काय काय येतं बघा. सगळ्यात पहिले संविधान, बरोबर?
याच्यामध्ये अजून काय येतं, न्यायालय आणि संसद यांचे कायदे आणि यांच्या कायदे आणि घटना दुरुस्त्या, बरोबर. पूर्वी घटना दुरुस्ती याला कायदा म्हटलं गेलेलं नव्हतं, पण नंतर न्यायपालिकेने घटना दुरुस्ती ही पण काही काळ का होईना कायदाच असते, बरोबर. तर त्याला मुख्य कायद्यात केलेला बदल न म्हणता मुख्य कायदाच म्हणावा, कायद्याचा दर्जा द्यावा, कलम 13चा वापर करावा, तर न्यायपालिकेने म्हटलं आणि त्याला कायद्याचा दर्जा दिलेला आहे घटना दुरुस्तीला पण, बरोबर. न्यायालय काय करतं, निवाडे देतं. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973, दिनांक काय महत्वाचे बघू आपण पुढे. पेरुवारी खटला 1960, बरोबर. गोलकनाथ खटला, शंकरी प्रसाद खटला, मिनर्वा मिल्स खटला, मनेका गांधी खटला, वामनराव खटला, रघुनाथराव खटला. आता पक्षांतर बंदी कायदा चर्चेमध्ये आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा तर केस स्टडी आता पुढच्या खटल्यांसाठी केस स्टडी म्हणून वापरली जाईलच, पण आधी महत्वाचा असलेला किहितो होनोलू होलू वर्सेस जोचिलू खटला, ते अरुणाचल प्रदेश मध्ये झालेल्या काही केसेस, हे वाढतच जातं मित्रांनो. पण न्यायमूर्तीने दिलेला खटला याला पण कायद्याचा दर्जा आहे, बरोबर. कुठपर्यंत, संसद तो रद्द करणारा दुसरा कायदा करत नाही तोपर्यंत न्यायालयांच्या निवाड्यांना कायद्याचा दर्जा आहे. तर आपण जेव्हा संविधानाचा अभ्यास करतो म्हणतो तेव्हा तुम्हाला न्यायालयाचे निवाडे, संसदीय कायदे, संसदीय घटना दुरुस्त्या हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड झालंच मित्रांनो, ओघाने चालू. पर हे प्रकरण इथेच थांबतं का, नाही. आपल्याला मेन्सला एक एक्स्ट्रा बाब शिकायची आहे, प्रशासन, बरोबर. त्याच्यामध्येच काय शिकायचंय, स्थानिक स्वराज्य संस्था. आपण एक शब्द वापरतो, पंचायत राज. नवीन माहिती सांगतो मित्रांनो, जवाहरलाल नेहरूंनी 1945 साली हिस्टोरी ऑफ इंडिया हा जो भारतावरचा एक शोध निबंध लिहिला, तो पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी पंचायत राज हे शब्द वापरले होते. पण आपल्या घटनेमध्ये कुठेही पंचायत राज हे शब्द म्हटलेले नाहीत, कळतंय मित्रांनो. आपण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण, शहरी, निमशहरी आणि काही इतर कटकमंडळासारख्या, बरोबर, इतर, याच्यामध्ये या सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करतो. आपण जेव्हा प्रशासन म्हणतो तेव्हा त्यामध्ये जिल्हा प्रशासन येतं, तालुका प्रशासन येतं, सगळे अधिकारी झाले, जिल्हाधिकारी झाले, तलाठी झाले, तहसीलदार, नायब तहसीलदार, SDO. मित्रांनो, यांचा इतिहासापासून भारतामध्ये बदलत आलेला व्यवस्था याचा पण आपल्याला अभ्यास मेन्समध्ये करावा लागतो. प्लस तुम्हाला मेन्समध्ये याच्यासोबतच काही इतर बाबी, जसं शिक्षण प्रणाली, भारतातलं आता आहे ना प्रस्तावित न्यू एज्युकेशन पॉलिसी, कोठारी आयोग, राधाकृष्ण आयोग, बरोबर. आतापर्यंत कसं बदलत गेलं, शिक्षण प्रणाली, राजकीय पक्ष, राजकारण, एक प्रक्रिया म्हणून याचा अभ्यास करायचा आहे. मेन्स मध्ये तुम्हाला याच्यासोबतच प्रसार माध्यम यांचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. तुम्ही इतिहासात ऐकता जेम्स ऑगस्टस हिक्की, बेंगाल गॅझेट, बरोबर. त्या प्रसार माध्यमांचं स्थान आधी काय होतं, आता काय आहे, LPG रिफॉर्म केल्यानंतर काय आहे, कोरोनाच्या आधी काय होतं, कोरोनाच्या नंतर काय होतं, सोशल मीडिया याचा कसा वापर झालाय, 2014ची निवडणूक असो, अमेरिकेमध्ये 2017ची निवडणूक असो, बरोबर, किंवा सोशल मीडियाचा वापर, गैरवापर. प्लस तुम्ही बरेचदा बघता की बरेच व्यक्ती सोशल मीडियावर एखाद्या मंत्र्याला टॅग करतात, मंत्री लगेच रिप्लाय करतो, प्रतिसाद देतो, प्रशासनाची सूत्र हालायला लागतात.
पूर्वी महात्मा गांधीजी म्हणायचे पत्रकारिता ही सेवा आहे. आज दुर्दैवाने त्याचं काय स्वरूप झालंय जास्त बोलण्याची गरज नाही, बरोबर. हा सगळा उहापोह या टॉपिक मध्ये पाहायचा आहे. राजकारण म्हणजे काय, भारतामध्ये सत्ता बदल कसा होत गेला, पॉलिसी बदल झाला का, धोरण बदल झाला का, सत्ता तयार करताना इतर फॅक्टर्स कोणते येत गेले, जसं करिझमॅटिक लीडर नेहरूजी होते, इंदिरा गांधी होत्या, आता मोदी साहेब आहेत, करिझमॅटिक लीडर आहे. कळते मित्रांनो, 1989 नंतर डायरेक्ट 2014 उजडावं लागलं पूर्ण बहुमतातलं सरकार यायला. मग पूर्ण बहुमतातलं सरकार आल्यावर काय काय गोष्टी होतात, जर सरकार अस्थिर असेल तर काय काय गोष्टी घडतात. पहिलं नॉन काँग्रेस सरकार कुठलं होतं, आपण त्यांना जनता पक्ष आघाडी सरकार म्हणतो. मोरारजी भाई देसाई आधी उपपंतप्रधान होते आणि पुढे 78 ला जनता पक्ष आघाडीचा प्रयोग केला. 4 पक्ष छोटे छोटे एकत्र केले, एक संघटना आघाडी तयार केली आणि ते पहिलं नॉन काँग्रेस सरकार मानलं जातं. पण एमपीएससीने एमपीएससीने मेन्सला प्रश्न काय विचारला, नॉन काँग्रेस पुढारी असलेलं पहिलं सरकार कोणतं. मग यामध्ये तुम्हाला नुसतं राजकीय प्रक्रियेमध्ये हे व्यक्ती माहिती पाहिजेत की यांची पार्श्वभूमी काय होती. जसे आपले शेतकऱ्यांचे एक नेते होते चौधरी चरण सिंग, आज होमवर्क करा थोडासा की यांचा जन्मदिवस आपण कृषी दिवस म्हणून साजरा करतो. आपल्याकडे वसंतराव नाईक साहेबांचं काम आहे, कळते मित्रांनो. मग तुम्हाला राजकीय प्रक्रिया ही माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पण आधी उपमुख्यमंत्री हे पद नव्हतं, पुलोचा प्रयोग झाला होता 1980 मध्ये आपल्याकडे, बरोबर. इथं जनता पक्ष आघाडी ही हिला 99 जागा मिळाल्या होत्या, ही सत्तेवर येऊ नये म्हणून काँग्रेस म्हणजे मूळ काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी बाहेर पडल्या, त्यांनी काँग्रेस आय तयार केली आणि मूळ काँग्रेस रेड्डी काँग्रेस म्हटलं जातं, काँग्रेस आर, हे दोघं आर काँग्रेस आणि आय काँग्रेस एकत्र आले आणि एकाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद तयार झाली. कळते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की भारतामध्ये राजकीय प्रक्रिया प्रणाली कशा बदलत गेल्या हेही सगळं आपल्याला वाचायचंय. कुठलीच गोष्ट आपल्यासाठी युजलेस नाहीये, पण हे सगळं वाचायचंय एमपीएससी मेन्सला. एमपीएससी मेन्सला अजून काय आहे, काही आर्थिक राजकीय गोष्टी, जसं की नीती आयोग आहे, बदलत गेलेलं संघराज्य स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. बदलत कसा गेला, संघराज्य हा शब्द आपण अमेरिकेसारखा स्वीकारलाय, घटनेमध्ये आपण कॅनडाकडून घेतलेल्या राज्यांचा संघ शब्द टाकलेला आहे. मग ते तत्व कसं आलं, कसं बदलत गेलं, भारतामध्ये त्याचं महत्व काय, हे सगळं मेन्सला आहे. मेन्सला परत तुम्हाला काही आर्थिक बाबीवर असणाऱ्या समित्या, संसदीय समित्या, जशी एक अंदाज समिती आहे एस्टिमेशन कमिटी, जशी लोकलेखा समिती आहे, आज 2023 आहे, 2021 ला या लोकलेखा समितीला 100 वर्ष कंप्लीट झाली आहे. 1919च्या कायद्याने 1921 ला लोकलेखा समिती तयार झाली, गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याला 100 वर्ष कंप्लीट झाली. अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती यांना आर्थिक पहारेकरी समित्या म्हणलं जातं. तेही आपल्याला मेन्स मध्ये पाहायचं आहे. मेन्स मध्ये अजून आपल्याला काय पाहायचं आहे, कायदे पाहिजे आहेत. कायदे आपण काय बघतोय, आपल्या सिलेबसचा आढावा घेतोय. आपला सिलेबस एवढा विशाल काय सिलेबस आपल्या पंखाखाली घेण्याचा आपण मित्रांनो प्रयत्न करतोय. या प्रत्येक गोष्टीचं मी स्वतः तुम्हाला मित्रांनो एकूण एक सिलेबसचा मेन्सचा पॉइंटवर लेक्चर अपलोड केलेले आहेत. आपण कुठेही तुम्हाला डाऊट आला, वीकली डाऊट डिस्कशन सेशन घेतो. आपण म्हणतो 1 तास, पण विद्यार्थ्यांचे जोपर्यंत डाऊट चालू राहतात तोपर्यंत मी स्वतः बसलेलो अनेकदा. हा अगदी उठताना पण विद्यार्थी विचारतात, सर ते रीट ज्युरिडिक्शन सांगा, आम्ही सांगतो. तुमचं नुकसान होऊ देत नाही मित्रांनो. बाजारातला एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मी माझ्या विषयाबद्दल एक गोष्ट थोडी सावधगिरीने पण नम्रपणे बोलतो. बाजारामध्ये प्री आणि मेन्स याचा अगदी पॉइंट टू पॉइंट सिलेबस घेणारा, कव्हर करणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधला आपला क्लास आहे. मी स्वतः वैयक्तिक मित्रांनो 50 हा आकडा पण सोडून दिलाय. बरेच व्हिडिओ त्याच्याही वर अपलोड केलेले आहेत की विद्यार्थ्यांचं नुकसान नको. एकूण एक गोष्ट आम्ही तुम्हाला समजावून दिलेली आहे. प्री असेल, मेन्स असेल, कायदे असतील,
एक केस लॉ नावाचं लेक्चर टाकलेलं आहे, त्यामध्ये सगळे महत्वाचे खटले घेतलेले आहेत. संसदेचा संविधानाचा पूर्व इतिहास नावाचा एक घेतलाय, त्यात आधी असलेले सगळे कायदे जो इतिहासामध्ये येतात ते सगळे घेतलेले आहेत. कळतंय मित्रांनो, हा आहे सगळं आपला पॉलिटिकल सायन्स पॉलिटी याचा अभ्यास क्षेत्र. बरोबर. उमेदवारांनी कुठून अभ्यास करायला सुरुवात करायची आहे? बरोबर. आता अभ्यास साहित्य सांगतो. कळीचा मुद्दा बऱ्याच लोकांना खूपच जास्त असं ते सर पटकन बुक लिस्ट द्या, मी अभ्यासाला बसतो. एक तुम्हाला मीच सांगतो, ही चुका आम्ही पण कधीतरी आधी केलेल्या आहेत, पण आम्हाला सांगणार कोणी नव्हतं. मित्रांनो मित्रांनो भरमसाठ पुस्तकं घेऊन घरी ग्रंथालय करण्यापेक्षा ते असावंच, ग्रंथालय घरी असावंच. बाबासाहेबांनी तर ग्रंथ ठेवण्यासाठी एक घर तयार केलेलं जगातील पहिला आणि शेवटचाच बहुतेक व्यक्ती आहे बाबासाहेब, की ज्यांनी पुस्तकांचं घर तयार केलंय. बरोबर. पण मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी पुस्तकं संग्रही ठेवावी, रेफरन्स भरपूर पुस्तकांचे घ्यावे, पण घरी संग्रही कमी ठेवावी. का? आपल्याला ही परीक्षा पंचवार्षिक योजना करायची नाही, आपल्याला वर्ष 2 वर्षातच ही एक्झाम पास करायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, एक 1.25 वर्ष लागतं या या पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये असलेल्या सगळ्या विषयांचा नीट अभ्यास करायला. 1.25 ते 1.5 वर्ष लागतं नीट अभ्यास करायला. उगाच तुम्हाला काहीतरी खोटं बोलायचं, काहीतरी खोटी स्वप्न दाखवायची असा आमचा हेतू नाही, मी तसा व्यक्तीही नाही. नम्रपणे पण मी खरं वक्तव्य करतो. एक 1.25 ते 1.5 वर्ष हा पूर्ण अभ्यास करायला सगळ्या विषयांचा लागतो. पुढे 3 ते 4 महिने रिव्हिजन, 5 महिने रिव्हिजन, पेपर सॉल्व्हिंग आणि मग एक्झामला जायचं. बरोबर. आणि एक अटेम्प्ट मिनिमम 2 ते 3 अटेम्प्ट विद्यार्थ्यांना मिनिमम लागतात शेवटचं पद घेईपर्यंत. कळते, मी जे आहे ते सांगतोय. उगाच तुम्हाला खोटं बोलून तू होऊच शकतो बाबा, किंवा तू पहिल्याच अटेम्प्टला होणार, मी लिहून देतो बॉर्डवर, असं आम्ही काही खोटं बोलत नाही. तुमच्या भवितव्याची आम्ही काळजी करतो मित्रांनो. इट्स नॉट म्हणजे हा आमचा काही उद्योगधंदा नाहीये, ही आमची सर्व्हिस आम्ही असं म्हणून विचार करतो. कळते. बघा मित्रांनो, अभ्यासाला कुठे सुरुवात करायची? एकदम प्रामाणिकपणे सांगतो, कुठलीही लाज लज्जा बाळगायची नाही. बरेच विद्यार्थी असे असतात बरं का, की सर काय सांगताय, 8वीचं पुस्तक वाचू का, मी किती मोठा झालोय. मित्रांनो तुम्ही, आपल्याला कळतं कमी, तुम्हाला काय म्हणतात ते ज्ञान नाही म्हणून 8वीचं पुस्तक वाचा सांगत नाहीये, कन्सेप्ट क्लिअर व्हायला. आपण 8वीत असताना आपला मेंदू तेवढा डेव्हलप झालेला नव्हता, आज तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे असं आपण मानू. बरोबर. म्हणून आता कसं आहे, तर म्हणजे ताकद तुम्हाला लगेच कळणार आहे. ते पुस्तक वाचायला तुम्हाला हार्डली 1.5 दिवस 2 दिवस डोक्यावरून पाणी, त्याच्या आतच ते पुस्तक वाचून. मित्रांनो 7वी ते 10वी ही पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. स्टेट बोर्ड बद्दल बोलतोय, हे वाचायचंच. मी फक्त आपल्या विषयाचं बोलतोय, आपला विषय पॉलिटी. ही पुस्तकं मित्रांनो तुमची 7वी 8वी 9वी 10वी ही पुस्तकं तुम्ही जर वर्किंग नसाल, दिवसभर अभ्यास करणार असाल, तर 7 दिवसात वाचून व्हायला पाहिजे. 7 दिवसापेक्षा जास्त वेळ लागत नाही. हा वर्किंग असाल आठवडाभर, 2 आठवडे, 15 ते 20 दिवस लागू शकतात, पण वर्किंग आहे तुम्ही 3-4 तास तुम्ही दिवसाचे काढू शकाल. पण ही पुस्तकं 7 दिवसामध्ये. त्याच्यानंतर 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचायचंय स्टेट बोर्ड, आणि शक्यतो नवीन घ्या, कारण त्याच्यामध्ये नवीन डेटा असतो. तसं जुनं स्टेट बोर्ड घेतलं 24 उच्च न्यायालय मिळतील, नवीन स्टेट बोर्ड घेतलं तर 1 जानेवारी 2019ला अमरावती आंध्र प्रदेशचं 25वं उच्च न्यायालय तयार झालंय. जुन्या स्टेट बोर्ड मध्ये 9 केंद्रशासित प्रदेश आहे. आता काय झालेलं आहे? येस मित्रांनो, जम्मू काश्मीर सोबत लेह लडाख तयार झाले, पण दीव दमण दादरा नगर हवेली याचं एकत्रीकरण केले. 24 जानेवारी 2020 पासून या 2 केंद्रशासित प्रदेशाचं एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश तयार केलाय. परिशिष्ट 5 असेल, परिशिष्ट 6 असेल. परिशिष्ट 5 मध्ये आधी तेलंगणा नव्हतं, आता परिशिष्ट 5 आदिवासी साठी केलेले विशेष तरतुदी कलम 244 साठी ते दिलेलं आहे. अनुसूचित क्षेत्रे त्यात आता तेलंगणा पण आलेलं आहे. मग हे सगळं तुम्हाला पक्षांतर बंदी कायद्याच्या नवीन गोष्टी, हे सगळं तुम्हाला नवीन स्टेट बोर्डामध्ये मिळेल. आता मी तुम्हाला याच्या स्टेट बोर्डच्या बाहेर पण एक गोष्ट सांगणार आहे, ती वाचायची आहे. ते आहे एनसीईआरटी. एनसीईआरटी तुम्हाला मित्रांनो हे 3 थोडेसे बाकीचे पण महत्वाचेच आहेत. 6वी ते 12वी खूप छान आहे, एकदम सोपं आहे. इंग्लिशचा बाऊ जर बाजूला केला ना, 6-4 महिन्यात एनसीईआरटी तुम्ही उडवू शकता.
इंग्लिशचा भाऊ बाजूला केला, थोडं इंग्लिश येत असेल तर हिंदीमध्ये पण आहेत. एनसीईआरटी मध्ये मित्रांनो एक 11वीचं पुस्तक आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. बरोबर मित्रांनो, याच 11वीचं अजून एक पुस्तक आहे, इंडियन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ॲट वर्क. दोन पुस्तकं आहेत. तसं जॉग्राफीला पण दोन असतात, इतिहासाला पण दोन असतात, एनसीआरटीला 11वी-12वीला, तसं पॉलिटीला पण दोन आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, भारतीय संविधान कसं काम करतं, ऑरेंज कलरचं पुस्तक आहे जुनं, खूप छान आहे. हे सगळं वाचलं की हे तर नक्की वाचा. तर तुमची मानसिक क्षमता असेल, मॅच्युरिटी, पॉलिटिकल सायन्सची मॅच्युरिटी बरं का, साधी मॅच्युरिटी नाही, अभ्यासाची मॅच्युरिटी आलेली असेल, वर्षभर अभ्यास झालेला असेल, तर हे पुस्तक वाचा. त्याच्यानंतर हे पण वाचा, इंडियन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ॲट वर्क. दोन पुस्तकं कळाली, पहिलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, दुसरं इंडियन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ॲट वर्क. आणि त्याच्यानंतर वाचायचं आहे पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री. आता हे का वाचायचं, इतिहासाचं पुस्तक आहे पण हे का वाचायचं, मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळात भारताचं संविधान कुठे येतं, 6 डिसेंबर 1946 ठराव केला. हे पुस्तकात नाहीये 6 डिसेंबर, पुस्तकात डायरेक्ट 9 डिसेंबर पासून सुरुवात आहे. 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक. आणि सगळं येतं कुठे, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री याच्यामध्ये येतं मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर भारत याच्यामध्ये येतं मित्रांनो, कळतंय. तर हे वाचा, हे वाचा आणि त्याच्यानंतर हे हे 3 एनसीआरटी वाचलं गेलंच पाहिजे. ठीक आहे, हे झालं तुमचं बेसिक रीडिंग, बेसिक अंडरस्टँडिंग. याच्यानंतर बघा, पहिले स्टेट बोर्ड वाचायचे, मग 11वी-12वी स्टेट बोर्ड, मग एनसीआरटी. याच्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे, याच्यानंतर वाचायचं आहे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. पण हे पुस्तक नाहीये मित्रांनो, त्या नोट्स आहेत, हे लक्षात ठेवा. मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत सर, मोठे पर्सन आहेत, पण रेफरन्स पुस्तक कशाला म्हटलं जातं, की ज्यांचं त्या विषयामध्ये पीएचडी असते, त्या विषयामध्ये त्यांचा आयुष्यभराचा अनुभव असतो, शिदोरी असते त्यांचं त्या तो सब्जेक्ट. म्हणजे हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला गीता, बायबल, कुराण, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण आपल्या पॉलिटीचं बेस्ट बेसिक बुक आहे. पण एक्झाम इथं संपत नाही, याच्या पुढे पण तुम्हाला जावं लागणार आहे. हे पुस्तकामध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय म्हणायचं असतं, तर आम्ही टीएमएचचं नवीन आलेलं घेऊ तर आम्ही के सागरचं घेऊ. जर नवीन व्यक्ती असेल तर तुम्हाला टीएमएचच मिळेल, पण ज्यांच्याकडे के सागर असेल त्यांनी घाबरून द्यायचं काम नाही. घटना तर तीच आहे, अमेरिकेसारखं आपल्याला प्रत्येक राज्याचं वेगळं घटना नाही आहे, बरोबर. मग मित्रांनो तुम्ही काय करायचं, हा पुस्तक आहेत ना सगळी, हे पुस्तक तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते तसंच ठेवा, पण त्यात अपडेट मित्राकडून बघून घ्या की नवीन गोष्टी काय झाल्यात चालू घडामोडीमधून, तो पाठ थोडा अपडेट करून घ्यावा लागेल, कळते. हे पुस्तकही शेवटचं पुस्तक मानायचं नाही. आपल्या क्लास नोट्स बरोबर, तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहे, व्हिडिओ मध्ये मी जी काही पॉलिटिकल सायन्सची बडबड करतो, जे काही डेटा अनालिसिस सांगतो, तर आपल्या क्लास नोट्स या बेस्ट आहेत मित्रांनो. फक्त एवढंच आहे, त्या छोट्या नाहीये, त्याचा आकार थोडा मोठा आहे, ते वाचायला वेळ लागतो. बघा, जर मी असं म्हणत असेल की आपला क्लास नोटच्या बाहेर प्रिलिमला तरी प्रश्न पडणार नाही, मेन्स पण मॅक्झिमम कव्हर करू, तर त्या क्लास नोट काही छोट्या नसतील ना, मोठ्या असतील. नाही म्हटलं तरी मित्रांनो एक 200-300 पानाचं बुक आपला आरामात भरतं, आरामात सांगतो मी, काही वेळेस तर जास्त भरेल अक्षर मोठं असेल तर, बरोबर. तर या क्लास नोट्स मध्ये आपण बराच एक्स्ट्रा डेटा दिलेला आहे. तसं लक्ष्मीकांत साहेबांनी दिलेलं आहे कलम 370, आपण दिलेलं आहे कलम 238 भाग 7 काय होतं, जे आता रद्द झालेलं आहे, बरोबर. आपण कलम 306A याचं रूपांतर कलम 370.1 पॉइंट A B C D यात कसं झालं हे सगळं शिकवतो.
हा सगळा डेटा एक्स्ट्रा देतो. इथे दिलेलं आहे मूलभूत कर्तव्य. आपण मूलभूत कर्तव्य इतर अजून कोणत्या देशामध्ये होतं? पुस्तकात फक्त जपानच आहे. रशियाकडून ते घेतले आपण, पण नेदरलँडकडे पण होते, फिलिपाईन्सकडे पण होते. ते आपण एक्स्ट्रा शिकवतो. मूलभूत कर्तव्य दिन म्हणून ओळखला जातो 3 जानेवारी 1977 चा काळ, बरोबर. तर मित्रांनो, त्या बारीक सारीक गोष्टी आपण एक्स्ट्रा शिकवतो क्लासमध्ये, म्हणून त्या क्लास नोट्स महत्वाच्या, बरोबर. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला मेन्स साठी अजून काही इतर रेफरन्स पुस्तकं घ्यायची आहेत. ते आपण क्लासमध्ये त्या वेळेस शिकणार आहे की मेन्स साठी इतर रेफरन्स पुस्तकं कोणती घ्यायची. ठीक आहे. लक्ष्मीकांत मेन्स साठी फक्त मित्रांनो 20 to 25% कामाला येणार आहे लक्ष्मीकांत साहेबांचं पुस्तक. त्यासाठी काही वेगळे आणि काही वेळेस आपल्याला वेबसाईट्स बघावे लागणार आहे. मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो मित्रांनो, ती नक्की बघायला सुरुवात करा. livelawin ही वेबसाईट नक्की पाहिजे. हा खूप जास्त डेटा आहे, समुद्र आहे समुद्र, पण सवय केली पाहिजे. कळते. याच्यासोबतच मित्रांनो एक बेअर ऍक्ट असं एक पुस्तक येतं, बेअर ऍक्ट. त्याच्यामध्ये फक्त कलम आणि कायदे एवढंच असतं. त्याच्यामध्ये काहीच खटले घटना दुरुस्त्या किंवा इतर बाबी जर समजून देण्याचा प्रकार काही नाही. जसं आहे तसं छापलेलं आहे बेअर ऍक्ट. हे तुम्हाला मेन्स साठी घ्यायचं आहे, बाकी नाही. अजून मेन्स साठी काय आहे ते आपण क्लासमध्ये शिकू. ओके. चला मित्रांनो, हे कळलंय, हे कळतंय. वॉटर ब्रेक घेऊ आपण. बघा मित्रांनो, इथं भाषा काय वापरली आहे बघा. महाराष्ट्र आणि इंडिया, म्हणजे आपल्याला आपला राज्यशास्त्र हा विषय कोणत्या 2 अँगलने शिकायचा आहे? महाराष्ट्र आणि इंडिया दोन. पॉलिटी अँड गव्हर्नन्स. गव्हर्नन्स म्हणजे काय? प्रशासन. मित्रांनो, पहिले प्रशासन म्हटलं की फक्त मेन्सला यायचं, पण प्रशासनाशी निगडीत काही 1-2 गोष्टी आता प्रीला पण विचारल्या जात आहेत. लोक न्यायालय कायदा, त्याच्यावर त्या कायद्याचं वर्ष विचारले, सोपं विचारलं आहे. जनहित याचिका मेन्सचा पार्ट आहे. न्यायालयाचा हस्तक्षेप, जनहित याचिका हे सगळं भारतात नव्हतं. हे 1980च्या दशकापासून तेव्हाचे न्यायमूर्ती PN भगवती यांना जनहित याचिकाचं पिता म्हटलं जातं. ठीक आहे. तर अशा काही गोष्टी. आता जे आपले सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब, त्यांचे वडील भारतामध्ये सगळ्याधिक काळ सरन्यायाधीशपदी विराजमान असलेले व्यक्ती आताच्या सरन्यायाधीशांचे वडील होते. त्यांनीही या काही गोष्टी पुढे घेतलेल्या आहेत. कॉलेजियम खटला मूळ भारतात नाहीये तसं, पण नंतर सुरू झालेलं आहे. प्रशासकीय बाबी. याच्यामध्ये अजून काय सांगितलंय? कॉन्स्टिट्यूशन, संविधान. नंतर पॉलिटिकल सिस्टीम, राज्य व्यवस्था. आता मित्रांनो, राज्य व्यवस्था म्हणजे काय? आपण घटक राज्यामधला बोलतोय का? नाही, आपण केंद्र सरकार घटक राज्य या दोघांचंही बोलतोय. आपण पुढे बघणार आहे, मद्रास हायकोर्टने काही निकाल दिलेला आहे आणि या मद्रास हायकोर्टच्या निकालावरून कलम 12 डिफाईन झालेला आहे. जर कॅपिटल S म्हटलं स्टेट तर ते देश होतं, जर स्मॉल s म्हटलं तर ते राज्य होतं. मणिपूर, महाराष्ट्र. कळतंय? पंचायती राज बघितलं आपण आता, त्यात अर्बन आणि रुरल, ग्रामीण आणि शहरी. त्याच्यात आपण अजून एक अँगल टाकला, निमशहरी किंवा संक्रमणात्मक भाग, नगरपंचायती, बरोबर. त्यानंतर राईट्स इश्यूज, बरोबर. हा सगळा आपला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे. मराठीमध्ये महाराष्ट्र आणि भारत, राजनीती आणि शासन, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार, सर्वांचे अधिकार विषयक मुद्दे, हे आपलं पॉलिटिकल सायन्स याचा सिलेबस आहे. राईट इश्यूज म्हणजे काय? सध्या LGBTQ कम्युनिटीचा इश्यू आहे. कोरोना नंतर आर्थिक दरी तर वाढलीच,
पण सामाजिक विषमता पण वाढण्यास हातभार लागला का, असा प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये 2025 लिहू शकतो आणि सध्या झालेली एखादी केस सांगू शकतात. अमृता करवंदे हे नाव सगळ्यांना माहिती पाहिजे मित्रांनो. फडणवीस साहेब यांना पाठपुरवठा करून कन्व्हिन्स करून अमृता करवंदे या मॅडमने त्यांची भेट घेतली त्यांच्या पीए कडून, की त्यांच्या पीएने मोठं काम केलं ऍक्च्युअल. आणि या अमृता करवंदे मॅडमनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, फडणवीस साहेब स्वतः लॉयर आहेत आणि आता ते ऍडव्होकेट पण झालेत मागच्या आठवड्यात, बरोबर. तर स्वतः त्यांना कायद्याचं ज्ञान असताना त्यांना गांभीर्य कळालं हे आपण बघतो राईट इश्यूज. आणि अनाथ बांधवांना महाराष्ट्राने 1% आरक्षण दिलंय. तर फडणवीस साहेबांचं काम आहेच, पण अमृता करवंदे या मॅडमचं पण काम आहे. आता हे मी का सांगतोय, अनाथ बांधवांसाठी 1% आरक्षण, राईट इश्यूज, मराठा बांधवांच्या समस्या असतील, कळते, आपल्याकडे ऊसतोड कामगारांच्या समस्या असतील, राईट इश्यूज, आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी केलेलं परिशिष्ट 5 आणि 6 मध्ये असलेल्या विशेष बाबी असतील. आज मणिपूरमध्ये समस्या आहे, मैतेई समाज विरुद्ध नागा आणि कुकी समाज. तसंच आर्टिकल 371 आहे अजून एक, त्यातलं आर्टिकल 371C आहे मणिपूर विषय, कळते मित्रांनो. याला म्हणतात सगळ्या राईट इश्यूज. कळते, मजा येते की नाही पॉलिटिकल सायन्स मध्ये. खूप सोपा विषय मित्रांनो, सगळं काही विवेकवादी आहे, विज्ञानवादी आहे, फक्त रिव्हिजन करावी लागते. लक्ष्मीकांत साहेबांचं पुस्तक 2-3 वेळा वाचून होत नाही, 8-8, 10-10 वेळा वाचलं तर पाठ होतं. मी खरं सांगतोय, बस ब्लफ करायला आलेलो नाही मी, कळतंय. चलो आगे जाएंगे. हे बघा, हा आपला सगळा मेन्सचा सिलेबस बघा. इथं काय काय म्हटलेलं आहे, भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया. तिला खूपच आवडतो हा विषय. संविधान सभा, संविधानाची घटक वैशिष्ट्य, प्रस्तावना, संविधानाचे स्त्रोत, 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून 10 देशांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही ना काही स्वीकारलंय. प्रश्न आलेला आहे ओम्बुड्समन, काय म्हणतात त्याला, ओम्बुड्समन. मित्रांनो, जॉग्राफी मध्ये टर्म आहे एक, आर्टिक आणि अँटी आर्टिक, त्याला अंटार्क्टिक म्हणतो. तर वरचा जो पोल आहे आर्टिक, उत्तर ध्रुव, ते आर्टिक ध्रुवाच्या आजूबाजूला असणारे देश म्हणजे स्कॅन्डिनेवियन कंट्रीज, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, ग्रीनलंड, इंग्लंड, अमेरिका, जपान, रशिया, कळतंय. या स्कॅन्डिनेवियन कंट्रीमध्ये जो आयर्लंड नावाचा देश आहे त्याच्याकडून आपण स्वीकारले ओम्बुड्समन. हा प्रश्न आलेला आहे, तर त्याने ओम्बुड्समन शब्द विचारला बघा, स्त्रोत, घटनेचे स्त्रोत. आता असं सिंपल चिल्लर प्रश्न नाही येणार, आता अवघड प्रश्न येतील. याला भारतामध्ये आपण काय म्हणतो, केंद्रात असेल तर लोकपाल आणि राज्यात असेल तर लोकायुक्त, कळतंय. संविधान निर्मितीची प्रक्रिया म्हणजे काय, संविधान सभा. यावेळेस कंबाईनच्या पेपरला तुफान प्रश्न आहेत, नेहमीच असतात कंबाईनच्या पेपरला, या 3 पैकी 2 तरी प्रश्न असतात कंबाईनला. यावेळेस एक अवघड प्रश्न पडलाय, संविधान सभेतील समित्यांवर. प्रश्न अवघड नाहीये, प्रश्नाची भाषा मुद्दामून थोडीशी अवघड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल डायल्यूट केली आहे, मुद्दामून गोंधळ उडेल विद्यार्थ्यांचा अशी केली. त्यांनी कायदे मंडळ, मला असं वाटतं कायदे मंडळ शब्द वापरायला पाहिजे होता, पण त्यांनी संविधान सभेतील सभागृहाच्या वर्किंग समितीचे अध्यक्ष कोण विचारले, आपले मराठी पर्सन असलेले गणेश वासुदेव मालवणकर. या गणेश वासुदेव मावळणकर या साहेबांची, गवा मावळणकर साहेबांची नियुक्ती 17 नोव्हेंबरला झाली होती. त्याच्यानंतर त्यांनी फंक्शन समितीचं अध्यक्षपद स्वीकारलंय, कारण सभागृहाचा नियम ठरवण्याचं काम सभागृहाचे अध्यक्ष करत असतात, कळतंय. हे सगळे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समाजवादी आणि बाकी सगळी तत्वे. मित्रांनो, ही तत्वे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला आपल्या पॉलिटिकल पार्टीचं एक संविधान बनवून त्या टाकावी लागतील, असं TN शेषन साहेबांनी सांगितलं होतं. आणि आज प्रत्येक पक्षाने ही तत्व आवडून किंवा न आवडून स्वीकारलेली आहे. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे फक्त धर्म आणि राज्य वेगळं असं पाश्चिमात्य व्याख्या नाही आहे. हा आपल्याला या सगळ्यांच्या पाश्चिमात्य संकल्पना पण शिकायच्या आहेत, या सगळ्यांच्या
भारतीय संकल्पना पण शिकायच्या. आपलं प्रस्तावनेचंच लेक्चर मित्रांनो 4 ते 5 लेक्चर चालतात आपले. तर डिटेल घेतो आपण एकूण एक गोष्ट. तर आहे क्वालिटी. तुम्ही म्हणाल की सर एवढं दिलं याच्या बाहेरचा तर काय प्रश्न नाही, एवढं आपण शिकवतो. बरोबर मित्रांनो, पुढचं आहे मूलभूत अधिकार कर्तव्य डीपीएसपी. मूलभूत अधिकार भाग 3, मूलभूत कर्तव्य भाग 4A आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंड सारखं डीपीएसपी भाग 4. मित्रांनो, सगळं कल्याणकारी राज्य निर्मितीचं काम करतं असं न्यायालयाचं मत. भाग 3, भाग 4, भाग 4A. पण कल्याणकारी राज्य निर्मिती हा शब्द फक्त एकाच ठिकाणी वापरलाय, कलम 38 मध्ये डीपीएसपी मध्ये. कळते? डीपीएसपी म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मित्रांनो, हा बाकी सिलेबस त्यांनी थोडा मेन्सला फुगवून दिलाय. सध्या हे चर्चेमध्ये आहे. सामायिक नागरिक संहिता, समान नागरी कायदा. बरोबर, 2 प्रश्न पडतात. एकरूप नागरी संहिता करायची का समान नागरी संहिता करायची? युनिफॉर्म सिव्हिल कोड करायचा का कॉमन सिव्हिल कोड करायचा? हे नीट डिटेल आपण शिकणार आहे. 1931 ला वल्लभभाई पटेल अध्यक्ष असलेलं कराची अधिवेशन गाजलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगण्यात आलं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश असेल. बाबासाहेबांनी अजून एक शब्द जोडला की धर्मनिरपेक्ष देताना आपण पंथनिरपेक्ष पण जोपासलं पाहिजे. समजा जैन बांधव असतील, त्यांच्यामध्ये दिगंबर जैन असतात, श्वेतांबर जैन असतात. बौद्ध बांधव असतील, हिनयान बौद्धिझम फॉलो करणारे असतात, महायान बौद्धिझम फॉलो करणारे असतात, वज्रयान बौद्धिझम असतात. कळते? हिंदू धर्म तुम्हाला माहितीच आहे भरपूर आहे. तर याच्यामध्ये पंथांमध्ये पण निरपेक्षता असावी आणि ही निरपेक्षता म्हणजे धर्मनिरपेक्षतेमधली पंथनिरपेक्षता ही सर्वांना समान पाहिजे, भेदभाव करणारी नको, असं बाबासाहेबांचं मत. ते ऍक्च्युअल आपल्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा बेस आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी भरपूर केसेसचा अभ्यास करायचा आहे. आत्ताचे सरन्यायाधीश असलेले त्यांचे वडील शहाबानो खटला 1986, त्याला आव्हान दिलं. कल्याणी विरुद्ध संघराज्य सरला मुद्गल खटला 1995, त्याला पुन्हा आव्हान दिलं. 2000 साली लिली थॉम्सन खटला. कळतंय? आणि त्या खटल्यात न्यायमूर्ती सागीर अहमद साहेब आणि न्यायमूर्ती सेठ साहेब यांनी एक मत व्यक्त केलं, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणं काळाची गरज आहे. आपले आताचे सरन्यायाधीशांचे वडील चंद्रचूड साहेब म्हणाले होते ते मृत आर्टिकल झाले. सागीर अहमद साहेब म्हणाले हे जिवंत करा, पण हे जिवंत करणं सरकारची जबाबदारी आहे, राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. आम्ही न्यायालय फक्त निर्देश देऊ शकतो, कायदा करायचा न करायचा संसद ठरवेल. संविधान मध्ये काय बदल पाहिजे सरकार ठरवेल, आम्ही नाही. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, न्यायिक नव्हे. गोवा एकमेव राज्य, गोव्यामध्ये 1867 ला पोर्तुगीज सिव्हिल कोड होता, त्याला पुढे गोवा सिव्हिल कोड केलं 1962 पासून. पण गोव्याचा अपवाद सोडला तर इतर कुठेही युनिफॉर्म सिव्हिल कोडचा प्रयत्न तसा झालेला नाही. बघू सध्याचं वातावरण आहे ते, पुढे काय काय गोष्टी होतात समजून घेऊ आपण. पुढे स्वतंत्र न्याय व्यवस्था, संविधानातील प्रमुख सुधारणा म्हणजे घटना दुरुस्ती. हा सगळा आपला सिलेबस, हा मेन्सचा सिलेबस आहे, प्रीचा नव्हे. बरोबर, प्रीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला संविधान आणि संविधानिक यंत्रणा एवढाच अभ्यास करायचा फ्री मध्ये. बरोबर, संविधानिक यंत्रणा म्हणजे काय? संविधानामध्ये ज्या इतर काही यंत्रणा सांगितल्या असतील, न्यायपालिका असेल, लोकपाल असेल, निवडणूक आयोग असेल, तो केंद्राचा राज्याचा असेल, वित्त आयोग असेल, संसद कशी चालते असेल, कळते, किंवा काही इतर बाबी असतील, हे तुम्हाला स्टडी करायचं. बरोबर मित्रांनो, ही सगळी व्यवस्था आपला मेनचा टॉपिक जे जे आपण बोललो, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, प्रशासकीय व्यवस्था, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण पद्धती, हे सगळं. बरोबर, पक्ष आणि दबाव गट. हे दबाव गट काय आहे पुढे बघू. इथं आपल्याला काही विचारवंतांची मतं बघायची. प्रोफेसर प्लाबिसो होते, त्यांचं मत पाहिजे.
दबाव गट म्हटलं की फायनर साहेबांचं मत घ्यावंच लागतं. फायनर त्यांनी भारतातील दबाव गटांचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे, बरोबर. प्रसार माध्यम, त्याची काही आचारसंहिता असते का? पुढे आपण कलम 19 शिकणारे मूलभूत हक्क, त्यामध्ये प्रसार माध्यमाचा भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्याबद्दल काही बोललंय का? इंडियन एक्सप्रेसचे चालक रामनाथ गोयंका यांच्या नावाने उत्कृष्ट प्रसार माध्यमात करणारा उत्कृष्ट पत्रकाराला अवॉर्ड दिला जातो. कळते? निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया म्हणलेले कलम 324 मध्ये निवडणूक आयोग आहे. कलम 326 मध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी दिलेलं आहे. 324 ते 329 निवडणूक प्रक्रिया संबंधी काही कायदे आणि काही अधिकारी नमूद केलेले आहेत. लोकप्रतिनिधी कायदा 1950 आहे आपल्या सर्व जनतेसाठी. लोकप्रतिनिधी कायदा 1951 आहे निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या आमदारकी खासदारकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी. नीतिमत्तापूर्ण वर्तन कसं असावं, आचारसंहिता लागू झाल्यावर काय काय वर्तन करावं, काय केलं तर दोषी मानता येईल, हे सगळं त्या 51च्या कायद्यात दिलेलं आहे, बरोबर. प्रशासनिक कायदा एक विशेष आहे. एडवर्ड कॉर्क यांचं मत होतं की सगळ्यांना समान न्याय द्या, बरोबर. परंतु लोकशाहीमध्ये सगळे समान असतात. लोकसत्ताचे संपादक किरीश कुबेर साहेब यांचे एक आवडते लेखक आहे जॉर्ज ऑरवेल यांनी सांगितलं, यांनी पुस्तकं लिहिली 2, 1984 आणि ॲनिमल फार्म. ते ॲनिमल फार्म नक्की वाचा. त्यात ते म्हणतात लोकशाहीमध्ये सगळे समान असतात, काही विशेष समान असतात, विशेषत्वाने काही लोक समान असतात. कळतंय मित्रांनो? काही समान आणि काही विशेष समान म्हणजे काय? इथं आपण काय केलंय, प्रशासकीय कायद्यामध्ये संसदेपेक्षा दुय्यम असलेल्या व्यवस्थेला पण, प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण काही प्रमाणात कायदे तयार करायचा, फ्लेक्झिबल करायचा, वाकवायचा, त्यात बदल करायचा काही थोडासा अधिकार दिलेला आहे. मग ते चूक आहे का बरोबर आहे, त्याचा गैरउपयोग होतोय का? सध्या काय आहे, लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन जाहीर करणं कोणाचं काम बंद होतं? मंत्र्याचं होतं का? नाही, जिल्हाधिकारी काम करत होता लॉकडाऊन लावणं, त्याच्या नियमावली बनवणं. प्रशासकीय कायदा एकदम सिंपल सांगितलं, बरोबर. केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे विशेष अधिकार, हे साक्षी पुरावे कायदे थोडंसं बघायचंय. हे सगळे कायदे हे स्टडी करायचे. याच्यामध्ये ना आपल्या सिलेबसला काही भाग एक्स्ट्रा आहे. तो म्हणजे कुठला? ते म्हणजे हरित क्रांती, श्वेत क्रांती, हे जे इकॉनॉमीचे टॉपिक आहे. आपले अमूलचे संस्थापक, गुजरात डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष पहिले, नंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटचे अध्यक्ष वर्गीस कुरियन साहेब, बरोबर. वर्गीस कुरियन साहेब नियोजन आयोगामध्ये जे अध्यक्ष होते त्यांचे भाचे होते. वर्गीस कुरियन साहेबांना स्वतःला कधीच दूध आवडत नव्हतं, ते कधी दूध प्यायले नाही, पण त्यांनी पूर्ण भारताला मात्र दूध पुरेल एवढं इतकं चांगलं मिल्क मॅनेजमेंट करून दाखवलं. मिल्क मॅन ऑफ इंडिया आपण त्यांना म्हणतो. दुधाची भुकटी करून तर टिकवणं हे थोडं जटिल प्रक्रिया असते, हे त्यांनी करून दाखवलं भारतात. ऑपरेशन फ्लड म्हणजे काय असा प्रश्न आलेला आहे, पण आता हे सगळं पॉलिटीचा भाग आहे, इकॉनॉमीचा नाही. हरित क्रांती एकदा झाली, पण हरित क्रांती 2 अजून पण चालू आहे. ती वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये चालू आहे. गोल्डन क्रांती, येलो क्रांती, रेड क्रांती अजून पण चालू आहे. हरित क्रांतीचं चांगलं काय, वाईट काय, दुष्परिणाम काय, दुष्परिणाम अजून बघायला मिळतात का, त्याच्यावर सोल्युशन हे सगळं तुम्हाला मेन्सला शिकायचं आहे. याच्या सोबतच तुम्हाला काही कृषी आधारित कायदेही शिकायचे. हा थोडासा आपला पार्ट 2020 पासून 2020 ला आपला पॉलिटिक्सचा सिलेबस वाढलाय, त्याच्यात हे नवीन गोष्टी ऍड झालेल्या. समाज कल्याण विधी नियम ठीक आहे. अखिल भारतीय सेवा, 3 प्रकारच्या सेवा असतात, एक केंद्राच्या सेवा, एक राज्याच्या सेवा आणि अखिल भारतीय सेवा.
IAS IPS IFS या 3च अखिल भारतीय सेवा आहेत, बाकी सगळ्या केंद्राच्या सेवा, बाकी MPSC म्हणजे राज्य सेवा. मागच्या वर्षी प्रश्न आला तर बघा, कलम 311 पदच्युत करताना काय काय अधिकार त्यांना दिलेले आहेत, काय काय कंडिशन टाकलेले आहेत लोकसेवकांना पदच्युत करताना, कलम 311 प्रश्न आलेला आहे. कळतंय? म्हटलं ते मेन्स आहे पण प्रीला विचारलंय. सरकारी एक कॅग, तुम्हाला एक नवीन माहिती सांगतो, पुस्तकात नाहीये. पहिले एकच कॅग नेमायचा, आता काय आहे, मोदी सरकारने काय केलंय मित्रांनो, डेप्युटी कॅग म्हणून काही लोकांना नेमलंय. तो आता 13 आहेत, आधी 16 होते. उप कॅग म्हणून, डेप्युटी कॅग म्हणून त्यांना नेमलेले. कळतंय? भारताचे कॅग कोण होते आता? गिरीशचंद्र मुर्मू, हे पण द्रौपदी मुर्मू सारखेच संथाल ट्राइब मधून येतात, खूपच हुशार माणूस आहे गिरीशचंद्र मुर्मू. मित्रांनो 16 नोव्हेंबर 2021 हा पहिला कॅग दिवस आपण साजरा केलेला आहे, पहिला कॅग दिवस. मला अजून आठवतंय, जस्ट दिवाळी संपली होती, पुढच्या 2 दिवसात मोदी साहेबांनी भाषण दिलं आणि चांगल्या प्रकारे एक नवीन अजून एक यंत्रणा सुरू केली. मित्रांनो आता तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा बघायचं. पहिले काय होतं, कलम 148, 149, 150, 151 कॅगचे कलम आहेत, याच्या आसपासच प्रश्न यायचे. आता काय आहे, थोडस त्याच्या बाहेर पण तुम्हाला जावं लागणार आहे, एक्स्ट्रा वाचावं लागणार आहे. बरोबर? महाराष्ट्र विषयक आहेच, राज्यासाठी वेगळा कॅग असतो का? नाही. आपल्या संघ राज्य प्रणालीवर टीका केली जाते की तुम्ही केंद्राकडे झुकलेले संविधान आहे, तुम्ही केंद्राकर्षी संघराज्य आहे, तुम्ही सेंट्री फेडरलिझम आहे, राज्यांना काही विशेष अधिकारच नाही आहेत काही बाबतीत. जसं पंचायत राज आलं म्हणून राज्याचा निवडणूक आयोग तरी सुरू झाला, नाहीतर सगळं केंद्राचाच निवडणूक आयोग, केंद्राचाच कॅग, या सगळ्या यंत्रणा होत्या. बरोबर? हायकोर्ट अमेरिकेमध्ये राज्य सूचीमध्ये येतं, भारतामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट केंद्र सूचीमध्ये जातं. बरोबर? मित्रांनो अशा काही इतर घडामोडी तुम्हाला बघायच्या. आपलं न्यायपालिका, आपलं जुनं संसद भवन. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा घटना तयार झाली होती तेव्हा घटनेमध्ये काय होतं, सुरुवातीला एक प्रस्तावना, बरोबर, त्याला आधी काय म्हटलं गेलं होतं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. आपण पुस्तकात नाही हा डेटा आपण बघणार आहे. बाबासाहेबांचं पण काम आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन प्रस्तावना तयार करताना. बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा एक पत्रक दिलं होतं, त्यामध्ये बंधुतापासून जेवढा पण खालचा पार्ट आहे तो सगळा बाबासाहेबांच्या त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज या पत्रकामधला आहे. डॉक्टर BN राव साहेबांनी नेहरू साहेबांच्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये काही शब्द काढले, काही शब्द टाकले. पहिले इंडिपेंडंट रिपब्लिक शब्द होता, तो इंडिपेंडंट काढून टाकला, सॉव्हरीन रिपब्लिक हा शब्द टाकला. कळतंय? फ्रॅटर्निटी हा शब्द नव्हता, तो टाकण्यात आला. दिनांक नव्हती, ती टाकण्यात आली. कळतंय? नवीन नवीन गोष्टी पुस्तकात नाही पण आपण बघणार आहे. तर मूळ संविधानात काय होता, एक प्रस्तावना होती आणि किती कलम होते, 395 कलम होते. मित्रांनो सारखे सारखे कलम एकत्र करून एका बॅगेमध्ये भरतात, त्याला भाग म्हणतात. ही 395 कलम कशा टाकलेली होती, 22 भागांमध्ये टाकलेली होती. काही कलम काही भाग नंतर कमी केले आणि बरेच वाढवले. आज तुम्हाला काय बघायला मिळते, आज 25 भाग झालेले बघायला मिळतात. आज तुम्हाला 467 प्लस कलम आज बघायला मिळतात आणि एक प्रस्तावना. पुस्तकामध्ये प्रस्तावना घटनेचा भाग आहे की नाही, हे सुरू होतं बेरुबरी खटल्यापासून. आपण शिकवणार आहे मदन मोहन खटल्यापासून. बेरुबरी खटल्यामध्ये नेहरू नून करार झाला होता, तो पण आपण शिकवणार आहे, पण तो पुढे कलम 1 ते 4 मध्ये शिकवायचा आहे, पुस्तकात तो नाही. कळतंय मित्रांनो? आपले मी पुष्कर दांडेकर सर तुम्हाला पॉलिटीमध्ये कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. फक्त एकच अट आहे, घेणाऱ्याने, जे देणारा तर देतच आहे, पण घेणाऱ्याने आपली झोळी, ज्ञानाची झोळी ही परफेक्ट ठेवायची आहे, तिथं आळशीपणा नको.
थोर झालं तर किती मोठं आहे नाही. आपण निर्णय घेतलाय एमपीएससी युपीएससी कडे यायचा. वी हॅव टू फाईट फॉर आवर राईट. बरोबर. आणि कराल ते तुम्ही एकदा तुम्हाला ज्ञान देणारा चांगला मिळाला तर ज्ञानाची आवड तयार होते, भूक तयार होते जी शमत नाही. अजून द्या, अजून घ्या, अजून अभ्यास होता. तुम्ही बघितलं असेल 14-16 तास अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे. बरोबर. बघा या सगळ्या गोष्टी आहेत. हे कसा घटना दुरुस्तीने ऍड झालं हे सगळं बघू. अजून भाग म्हणजे काय, कलम म्हणजे काय, परिशिष्ट म्हणजे काय हे सगळं बघू. परिशिष्ट किती होते पहिले? 8 परिशिष्ट होती. परिशिष्ट म्हणजे काय? शेड्यूल्स. अनुसूची हा हिंदी शब्द आहे. विचारता बरं का. कलम न विचारता अनुच्छेद हा शब्द एमपीएससी ने वापरलेला आहे. अनुच्छेद म्हणजेच काय? कलम. कळते? पूर्वी 8 परिशिष्ट होती, आता 12 झालेली आहे. त्यातलं 9वं परिशिष्ट अजूनही थोडं कॉन्ट्रावर्शियल आहे. होता जमीन आणि संपत्तीसाठी, पण त्यामध्ये काही बाकी गोष्टी पण टाकलेल्या आहेत. त्याच्याशी निगडीत RI कोहेलो खटला पण आपल्याला पाहिजे 2007चा. बरोबर. चला थोडं पुढे जाऊ. मित्रांनो, मॉन्टेस्क्यू नावाचा एक तत्वज्ञ होता, मॉन्टेस्क्यू. या मॉन्टेस्क्यू या भाऊने काय केलं, काही प्रशासनाची अंगे सांगितली. प्रशासनाची अंगे. पण याने एक सूत्र दिलं, विकेंद्रीकरण. सगळंच काम एकट्याने करायचं नाही. विकेंद्रीकरण. लोकसभा, सॉरी हा इथं आहे बघा. लेजिस्लेटिव्ह. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय? संसद. पूर्वी काय काय म्हणायचे? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. या शब्दांना राजेंद्र प्रसाद यांनी दुसरे शब्द सुचवले 1954 ला. लोकसभा, राज्यसभा. याच्यामध्ये अजून एक काम कोण येतो? यस, राष्ट्रपती. जिथं जिथं संसद येतं तिथं राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. पुढचं आहे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण मित्रांनो? हे आहे कायदे मंडळ. संसदेला काय म्हणतो? कायदे मंडळ. इथं काय? कार्यकारी मंडळ. मित्रांनो, कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? सिंपल सरकार. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य पंतप्रधान, त्याचे इतर मंत्री आणि महान्यायवादी, देशाचा वकील. राज्यात असेल तर राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि महाअधिवक्ता. कळते? कलम 76 महान्यायवादी, कलम 165 महाअधिवक्ता. हे सगळं तुमच्या सरकारमध्ये येतं. केंद्र सरकार, राज्य सरकार. जर न्यायालय कायद्याचा अर्थ स्पष्ट करत असेल, कायद्याविषयी भूमिका घेत असेल, तर गव्हर्नमेंट ऑफ द डे याच्यामध्ये पण न्यायालय येतं. पण कधी ते कायदेविषयक काम करत असताना. एनसीआरटी मधली डेफिनेशन आहे, यूपीएससी ने विचारलंय, एमपीएससी ने विचारलंय. सिंपल आहे बघा. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पुढचं आहे न्यायालय. न्यायालयामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ. वरिष्ठ मध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. कनिष्ठ मध्ये दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, काही इतर न्यायालय. आपले सीडी देशमुख साहेब होते बघा, आरबीआय गव्हर्नर. सीडी देशमुख साहेबांच्या पत्नी होत्या दुर्गाबाई देशमुख. खूप त्यांनी मोठं काम केलं. दुर्गाबाई देशमुखांनी चीनचा दौरा केला आणि त्याच्यानंतर एक नवीन व्यवस्था सुरू केली, कुटुंब न्यायालय. त्यांच्या शिफारसीनंतर भारतात सुरू झालं कुटुंब न्यायालय. दर 10 लाख लोकसंख्येसाठी एक, सगळ्यात जास्त युपी मध्ये. कळतंय? लघु खटल्यांसाठी, छोट्या खटल्यांसाठी लघुवाद न्यायालय आहे. काही वेळेस घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली इंदिरा गांधींनी 42वी आणि ट्रिब्युनल नावाची व्यवस्था चालू केली. ट्रिब्युनल. जसं पर्यावरणाच्या खटल्यांसाठी 2 फेब्रुवारी 2010 ला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल तयार झाले. 6 महिन्यात निर्णय देतात. कळतंय? या काही बाबी आपल्याला विशेष प्रिलिमला बघायच्या. आणि सगळं सुचवलं कोणी? मॉन्टेस्क्यूने. बरोबर. मित्रांनो, विचारवंत, त्याची थेरी, याचा प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला रेफरन्स देणार आहे. फ्रेंच. फ्रेंच पद्धती वेगळी, फ्रेंच राज्यक्रांती वेगळी. एकूण 4 राज्यक्रांती झाल्यात, पण आपण फ्रेंच राज्यक्रांती एकच घेतो, नेपोलियनची. स्वातंत्र्य, समता, बंधुता. पण फ्रेंचांकडून काय घेतलं? वयाची ज्येष्ठता. कळतंय? गणराज्य.
फ्रान्समध्ये रिपब्लेसिया नावाचा शब्द आहे, त्यावर रिपब्लिक हा शब्द घेतलेला आहे. काही फ्रान्स तत्व पण घेतलेले आहेत. कलम 20 हे जेव्हा तुम्हाला शिकवेल तेव्हा मी सांगेल. डेमो बिस डेप्ट ऑक्स्ट्रा फ्रेंच तत्व आहे. नो पर्सन कॅन बी पुट पेरिल इन पेरिल ट्वाइस फॉर द सेम ऑफेन्स. एकाच व्यक्तीला 2 गुन्ह्यांसाठी शिक्षा नाही. फ्रान्स तत्व आहे. हे सगळं तुम्हाला शिकवायचं आहे. काही ब्रिटिश कॉमन लॉ आहे. कळते? किंग जॉनने 13व्या शतकामध्ये याचा पोहपोह केलाय, आज तो तयार झालेला आहे. जगात फक्त ब्रिटनचीच राज्यघटना अलिखित आहे का? नाही. ब्रिटन, इस्रायल आणि न्यूझीलंड यांची ही राज्यघटना अलिखित राज्यघटना म्हणून मानली जाते मित्रांनो. कालच आपला इस्रायलचा स्थापना दिवस झालेला आहे. थोडी माहिती घ्या. कळते? त्यांच्या संसदेला नेसेट म्हणतात. अमेरिकेमध्ये आहे सिनेट. शब्दांमध्ये कन्फ्युजन नको. मित्रांनो, आपण जास्तीत जास्त डीप मध्ये जाऊन आपला पॉलिटिकल सायन्स याचा लेक्चर मध्ये सिलेबस, नवीन गोष्टी काय काय आहेत, एमपीएससी काय विचारते, प्रीचं काय, मेन्सचं काय, बायफर्केशन केलं, काही संकल्पना पण समजून घेतल्या, काही विशेष बाबीच्या पुस्तकातही नाही आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. मला आशा आहे मित्रांनो की तुम्हाला आपलं लेक्चर खूप आवडलेलं असणार आहे. तुमच्या कमेंटची, तुमच्या क्वेश्चनची आम्ही वाट बघत आहोत. मित्रांनो, आम्हाला राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्मला असेच जोडलेले राहा. या प्लॅटफॉर्मवर सर्व तज्ज्ञ लोक आपापल्या विषयाचे लेक्चर्स देत आहेत, फ्री आहेत. त्याचा लाभ घ्या. काही शंका वाटली आम्हाला सांगा. आवडलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत पण पोहोचवा. थँक्यू मित्रांनो. गुड डे. टेक केअर.